जिल्हा सचिव सन्माननीय संदीपजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे आणि शुभागमन झालं आणि तर नक्कीच जिल्हा सचिव सन्माननीय संदीपजी म्हात्रे साहेब आपला एक छोटासा सत्कार या मुख्य मंचावरती केला जाईल। पंचांना विनंती आपण खेळाडूंना सामना सुरू करण्याच्या सूचना करायच्या तर सन्माननीय आबा गोटोकडे साहेब सचिव कळंबोली शहर शेख साहेबांचे स्नेही मित्र आणि एक समाजसेवक सन्माननीय फिरोजजी आलम साहेब यांचा हा शुभ सन्मान मात्र या मुख्य मंचावरती तर स्वागतम सुस्वागतम या ठिकाणी उपस्थित सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान आपण पाहतोय। माईची उबदार शाल आणि त्याचबरोबर सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचा मात्र या ठिकाणी केला जातोय यथोचित स्वागत आणि सन्मान। स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत। सन्माननीय नरेंद्रजी जाट साहेब लक्की लॉजिस्टिकचे सर्व आणि त्यांचा मात्र आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती। माईची उबदार शाल यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता। स्लॅश करण्याचा प्रयत्न थोडासा ऑफ बॅलन्स झालेत, इथे शरीराचं संतुलन साधता आलं नाहीये आणि परिणामी कोणत्याही प्रकारची धाव इथे मात्र इट्स अ व्हाईट बॉल सॉरी पंचांचा निर्णय आलाय की हा अवांतर चेंडू आहे। अवांतर धावसंख्येनं कवीना सांघिक धावसंख्येचं खातं मात्र खुलं होत आहे। श्रीगणेशा केला जातोय, पहिली धाव धावफलकावरती अंकित होते। आदित्य प्रिया लॉजिस्टिक विरुद्ध रॉयल स्पोर्ट्स कळंबोली मेगा फायनल। याही वेळेला टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा दिशा भरकटतोय। गोलंदाजीच्या मार्कवरती जर आपण पाहिलं तर गोलंदाज गणेश वत्रेच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय। खरं तर पॉवर प्लेमध्ये गणेश वत्रेला खूप कमी वेळा गोलंदाजी करताना आपण पाहतो, परंतु इथे मात्र एक वेगळं रणनीती आखली गेली आहे। गणेश वत्रे जो स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट आहे, शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करण्यासाठी हा गोलंदाज माहीर मानला जातो, परंतु इथे मात्र जर आपण पाहिलं याही वेळेला खूप चांगला चेंडू आहे, थोडासा फ्लाईट आहे, थोडीशी उंची दिली गेली होती। फलंदाजाच्या मनामध्ये लालसा निर्माण करणारा हा चेंडू होता। दोन चेंडू अवांतर आल्यानंतर मात्र बॅक ऑन ट्रॅक। एखादी ट्रेन आपण म्हणतो ना की ट्रॅकवरती पुन्हा एकदा परतावी, अगदी त्या प्रकारे ही ट्रेन गोलंदाजीची ही जी ट्रेन आहे ती मात्र बॅक ऑन ट्रॅक आपल्याला पाहायला मिळते। इट्स अ डाउट बॉल, धावा धावफलकावरती आहेत त्या 2 धावा। यावेळेला समोरच्या दिशेनं कमालीचं टायमिंग आहे, इथे चेंडू वन बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे। पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूयात।
तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र फार काळ या फलंदाजांना जकडून ठेवणं हे तितकं सोपं नाही आहे. दोनही व्यावसायिक दर्जाचे खेळाडू आहेत. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर विविध मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यानं या खेळाडूंना आपण खेळताना पाहतो. एक व्यावसायिक दर्जाचे खेळाडू आहेत. यावेळेला मात्र आउटसाईड द ऑफस्टंपचा चेंडू होता. चॉप करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाही आहे. सिंगल धाव फलकावरती आली आहे. सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ओळखतायत की समोरचा संघ देखील ताकदवर संघ आहे आणि संघाविरुद्ध मात्र प्रत्येक एक जो तुमचा डावपेज आहे ना, तो प्रत्येक एक डावपेज मात्र तुम्हाला जपून एक एक पाऊल तुम्हाला या ठिकाणी मार्गक्रमण करावं लागेल जर विजयाच्या पाया रचायचा असेल. कारण नाणेफेकीचा कौल जिंकत असताना रॉयल संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा धाडसी निर्णय आहे, प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा निर्णय आहे. आणि हा निर्णय का घेतला गेला तर आपल्या गोलंदाजांवरती असणारा विश्वास आणि आपल्या फलंदाजांची आत्तापर्यंतची या स्पर्धेतील कामगिरी. कारण मागील सामन्याचा विचार केला, विजयासाठीचं लक्ष्य आणि 4 षटकांमध्ये ते लक्ष्य गाठायचं होतं. अवघ्या 8 चेंडूंमध्ये ते लक्ष्य गाठलं गेलं. त्यामुळे जी फलंदाजी क्लिक झाली आज संपूर्ण दिवसभरामध्ये तीच कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र लोअर फुल टॉसचा चेंडू होता, कन्वर्ट करता आला नाही आहे. ओव्हर वेस्ट टाईट पंचांकडे जरूर पाहिलं गेलं परंतु झेल कंप्लीट होतोय. विकेट नंबर 1, पहिला फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. फलंदाज तुषार शर्मा. आमदार चषक सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचा गुणगौरव करणारे हे गीत आधुनिक पनवेलचे जनक. खऱ्या अर्थानं ज्यांच्या कारकिर्दीमध्ये पनवेल तालुक्यानं एक नवी उभारी मिळाली आणि खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रामध्ये देखील पनवेल तालुक्यानं आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आणि ज्यांच्या प्रयत्नातून किंवा ज्यांच्या संकल्पनेतून हा आधुनिक पनवेल तयार झाला. आधुनिक पनवेलचे जनक सन्माननीय विद्यमान आमदार पनवेल विधानसभा सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचं गुणगौरव करणारे हे गीत आणि त्यांचे काही शिलेदार यावेळेस मात्र आपल्याला मुख्य मंचावरती विराजमान झालेले पाहायला मिळतात. खरं तर प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि त्यांच्या कडून प्रेरणा घेऊन समाजसेवेमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणारे हे कळंबोलीतील काही आमचे पदाधिकारी आहेत. यावेळेस मात्र पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा आला. इट्स अ व्हाईट बॉल. आणखीन एक अवांतर चेंडू. या षटकातील हा 3रा अवांतर चेंडू आहे. तर चर्चा सुरू होती मंचावरती उपस्थित सन्माननीय पाहुण्यांची आणि ज्यांचं काही क्षणापूर्वीच या मुख्य मंचावरती शुभागमन झालं आहे. आदरणीय प्रकाशजी शेलार साहेब, आणखीन एक ज्येष्ठ समाजसेवक आणि त्यांचं मात्र शुभागमन आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर राजेंद्रजी बागल साहेब देखील त्यांच्या समवेत या ठिकाणी पुन्हा एकदा आम्हाला या मुख्य मंचावरती त्यांची उपस्थिती लाभली आहे. त्याचबरोबर स्वप्नीलजी पोकरकर साहेब, अर्चित एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा सन्माननीय स्वप्नीलजी पोकरकर साहेबांचा देखील या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळते आहे. खऱ्या अर्थानं हा जो मित्रपरिवार वर्ग आहे ना खूप मोठा आहे. जमीरजी शेख साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मैत्रीच्या दुनियातील एक राजा माणूस, एक राजा व्यक्तिमत्व आणि हेच कारण आहे की या व्यासपीठावरती मात्र हे तमाम मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर उडवला आहे आणि तो हेलिकॉप्टर मात्र योग्य दिशेनं लँड होताना आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू 1 बाउन्स इनटू द फिन्स. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं गेली 3 टर्म 15 वर्ष सलग आमदार आणि चौथ्यांदा पुन्हा एकदा जनतेनं विश्वास दर्शवलाय. या नेतृत्वावरती जनतेनं विश्वास दर्शवलाय. परंतु इथे मात्र कमालीची फलंदाजी, मैदानाच्या आतमध्ये कलात्मकता, गुणवत्ता, ताकद, नजाकत सर्व काही. चेंडू 1 बाउन्स इनटू द फिन्स. 4 धावांसाठी चौकार.
तर या ठिकाणी मात्र आपण पाहिलं मगाच्या सामन्यामध्ये 4 चेंडू 4 चौकार लगातार. या चेंडूवरती या सामन्यामध्ये 2 चेंडू 2 लगातार चौकार, म्हणजे 6 चेंडू 6 चौकार लगावण्याचा विक्रम अनपेक्षितपणे या खेळाडूने या मैदानावरती केलाय. मागील 6 चेंडू जे फेस केलेत त्या 6ही चेंडूवरती त्याच्या बॅटमधून आपल्याला चौकार पाहायला मिळाले. क्या बात आहे. ही देखील माहिती आमच्यापर्यंत उपलब्ध होते. याचंच नाव क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये तुम्हाला आकडेमोड करता आली पाहिजे, क्रिकेटमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करता आले पाहिजेत. क्रिकेट 16 रन्स 16 धावा धावफलकावरती आहेत. हे प्रेझेन्स ऑफ माइंड आहे. धावसंख्या किती आहे, पहिल्या षटकानंतर किती धावा धावफलकावरती आल्या आहेत, हे सर्व कॅल्क्युलेट केलं जातं. सामना 3 षटकांचा खेळवावा की 4 यावरती थोडंसं डिस्कशन जरूर झालं. त्यानंतर मात्र ही मेगा फायनलची लढत आहे. तमाम प्रेक्षक गेली 2 दिवस या सामन्याची वाट पाहत होते आणि अगदी मनोमन बहुतांशी प्रेक्षकांची हीच अपेक्षा असते की मेगा फायनलचा सामना हा 2 ताकदवर संघांमध्ये जर का झाला तर मात्र त्या स्पर्धेची मेगा फायनलची जी मजा आहे ना ती काही औरच असते. आणि अगदी त्याच प्रकारचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. दोनही इंटर कॉलनी क्रिकेटमधील ताकदवर संघ आहेत. एकीकडे जर आपण पाहिलं तर दीपक शेठ चव्हाण साहेबांच्या प्रमुख नेतृत्वाखाली मागील काही वर्षांपासून कळंबोलीमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा आदित्यप्रिया लॉजिस्टिक हा कळंबोली हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आणि अगदी त्याच वेळेला या इंटर कॉलनी क्रिकेटमध्ये ज्या संघानं आपलं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं, अधिराज्य गाजवला, तो सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली खेळणारा रॉयल कळंबोली हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु इथे मात्र फटका फसलाय. पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी मिळते सफलता आणि फलंदाज होतोय बाद परेश कडके. चेंडूवरती सफलता मिळवून दिली आहे. विलास कदम गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर बरेचसे विकल्प उपलब्ध आहेत या स्पर्धेमध्ये. जर पाहिलं तर अनिकेतकडनं गोलंदाजी केली गेली नाही आहे, हे देखील वैशिष्ट्य आपण पाहिलं. त्यानंतर सुरेश मोहितेसारखा जेन्युइन ऑलराऊंडर या संघामध्ये ज्याच्याकडे वेगवान आणि तेज तरात गोलंदाजी आहे, याही गोलंदाजाचा वापर केला नाही. परंतु गणेश वत्रेला पहिल्या षटकामध्ये आणणं ही वेगळ्या प्रकारची रणनीती होती. परंतु ती रणनीती थोडीशी फोल ठरताना आपल्याला पाहायला मिळाली, कारण पहिल्या सत्रामध्ये तब्बल 16 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. आणि त्यानंतर मात्र डॅमेज कंट्रोलिंगचं काम करताना विलास कदम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. याच मैदानावरती आय थिंक विलास कदमनं गोलंदाजीच्या माध्यमातून एक 2 व्हीलर बाईक देखील याच मैदानावरून जिंकली आहे. सचिन कारवार असतील, त्यानंतर विलास कदम असतील, सौरभ मोठे असतील, हे असे काही खेळाडू आहेत की ज्यांनी या मैदानावरतून 2 व्हीलर बाईक जिंकल्या. अगदी प्रभात अंबोरे असेल जो यावेळेस आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. वेट अँड वॉचचं क्रिकेट, बॅकफुटला वेट केलं, त्यानंतर मात्र हलक्या हाताने चेंडू तटवला गेला. विकेट आल्यानंतर आहे ना हा जो सायकोलॉजिकल प्रेशर आहे ना तो आपल्याला बघायला मिळतो. आणि हे तुम्ही कशा पद्धतीने हँडल करता. खरं तर रॉयल संघ आहे, अशा दबावाच्या स्थितीमध्ये खूप कमी वेळेला आपण रॉयल संघाला पाहतो. परंतु तुषार शर्मा मन्नी आऊट झाला, त्याचा दबाव परेशच्या बॅटिंगवरती आपल्याला पाहायला मिळाला. आणि परेश बाद झाल्यानंतर येणारे जे 2 फलंदाज आहेत ना त्यांचा जो आक्रमकता होती ना त्या आक्रमकतेची, त्या दाहतेमध्ये कुठेतरी कमतरता होताना आपल्याला पाहायला मिळाली. प्रभात अंबोरेसारखा फलंदाज देखील बॅकफुटला चेंडू वेट करतो आणि त्यानंतर मात्र सिंगलनं स्ट्राईक रोटेट करतो. हे दर्शवतं की तुम्हाला प्रेझन्स ऑफ माइंड दाखवणं गरजेचं आहे. फायनलचा प्रेशर तुम्ही कशा पद्धतीनं हँडल करता यावरती देखील सामन्याचा निकाल असतो. आणि इथून मात्र विलास कदम थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना ऑफसाईडला 4 ऑनसाईडला 5 या विवरचनेमधून गोलंदाजी करतात. आता मात्र एक अतिरिक्त प्रोटेक्शन ऑफसाईडला, म्हणजे ऑनसाईडला 4 ऑफसाईडला 5. यावेळेला मात्र पॅडल स्वीप केलाय. जो गॅप होता, जो क्षेत्ररक्षक या ठिकाणी नक्कीच चेंडूला भिरकावून दिलाय. सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा.
तर या ठिकाणी मात्र आपण पाहिलं प्रेझेन्स ऑफ माइंड कशा पद्धतीचं असतं व बरेचसे युवा प्रेक्षक आमचे हा सामना बघतायत. अनिकेत या अगोदर फाईनच्या क्षेत्रामध्ये होता 38 सर्कलला, तो क्षेत्ररक्षक थर्डमॅनला आणला गेला. अगदी स्लिप कॉरिडॉरमध्ये आपण निलेशला पाहिलं आणि ह्या गोष्टी लगेचच पिक केल्या आणि त्याने पाडेल स्वीप करत असताना फाईनच्या क्षेत्रामधून चेंडू चौकाराच्या. म्हणजे क्रिकेटमध्ये फक्त मोठ्या फटक्यांनी तुम्ही मोठ्या धावा जमावू शकता असं नाही आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवून तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून कमी ताकदीचा, आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये मिनिमम एफर्ट मॅक्झिमम रिझल्ट, अगदी त्या प्रकारचा हा फटका होता. 3 चेंडू खेळलेत, 3ही चेंडू चौकारामध्ये परावर्तित केलेत. कमालीचा खेळ. यावेळेला मात्र एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न नक्की होईल. इथे मात्र फंबल. आणि जर का तुम्ही रॉयल संघासमोर अशा प्रकारच्या चुका कराल तर मात्र एका धावेचं नुकसान आहे तुम्हाला नक्कीच भोगावं लागेल. आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये. चेंडूवरती पकड कुठेतरी कमकुवत झाली आणि परिणामी एकेरीला दुहेरी आणि दुहेरीला तिहेरीमध्ये परावर्तित केले गेले आहे. हे क्रिकेट आहे आणि ज्यावेळेला 2 ताकदवर संघ, 2 तुल्यबळ संघ एकमेकांच्या समोर येतात ना, अगदी इथे पहा ॲग्रेशन पाहायला मिळते. प्रतीक ठाकूर ॲग्रेसिव्ह कॅप्टन आहेत, नो डाऊट. ज्यावेळेला तुम्हाला तुमच्या संघाला लीड करायचं असतं, ज्यावेळेला बेस्ट 11 तुमच्या संघाची तयार करताना तुम्ही, त्यावेळेला हे ॲग्रेशन तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. व विराट कोहलीचा जर आपण विचार केला तर सुरुवातीच्या काळामध्ये ॲग्रेशन आपल्याला पाहायला मिळायचं. आज टेस्ट क्रिकेट सुरू आहे. अगदी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती भारतीय संघ आहे आणि तिथे जसप्रीत बुमरासारखा खेळाडू देखील ॲग्रेशन दाखवतो. इथे जर आपण पाहिलं तर मोहम्मद सिराज देखील ॲग्रेशन दाखवतो आणि अगदी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना देखील नजरेला नजर देऊन आपले भारतीय खेळाडू देखील आता त्यांना प्रत्युत्तर देत आहेत. म्हणजे हे क्रिकेटचा एक पार्ट आहे. इट्स अ पार्ट ऑफ क्रिकेट. थोडंसं ॲग्रेशन तुमच्यामध्ये ॲज अ क्रिकेटर असणं गरजेचं आहे, परंतु ते ॲग्रेशन फक्त मैदानापुरते असणं गरजेचं आहे. 26 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकामध्ये 16, या षटकामध्ये आत्तापर्यंत 1 चौकार, 1 तिहेरी, 1 दुहेरी आणि 1 सिंगल, अशा एकूण 10 धावा आल्यात. सर्व प्रकारच्या धावा या षटकामध्ये आल्यात. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला आहे आणि खास या फटक्यासाठी एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे, गणेश. थर्डमॅन, थोडासा वाईडिश थर्डमॅन रिझनमध्ये हा क्षेत्ररक्षक तैनात आहे. ओळखतायत की प्रभात अंबोरे यावर्षी नेटमध्ये या प्रकारच्या फटक्यांचा सर्वाधिक सराव करताना आपल्याला पाहायला मिळतो आणि मॅचच्या दरम्यान या प्रकारच्या फटके देखील त्याच्या बॅटमधून एक्झिक्यूट होताना आपल्याला पाहतात. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 13.5च्या सरासरीनं 27 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही या सत्रातील 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. या 2 षटकांमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय नक्कीच ऐकण्यासाठी जाऊयात, परंतु घेऊयात छोटासा विजय ब्रेक. आहे 13.5च्या सरासरीनं 27 धावा धावफलकावरती आल्यात. आणखीन एक आश्चर्यचकित करणारा निर्णय आणि तो निर्णय म्हणजे अनिकेतचा वापर केला जातोय या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये पहिल्यांदा हायवे एंडकडनं. आत्तापर्यंत जितके स्पर्धा खेळला अनिकेत, जितकी षटकं त्याने टाकली ती सर्व षटकं LIG एंडकडनं टाकली, परंतु इथे मात्र जर आपण पाहिलं तर अनिकेतचा वापर हा हायवे एंडकडनं होतं. हे थोडंसं चॅलेंजिंग असणार आहे अनिकेतसाठी सुद्धा, कारण दोनही इनफॉर्म फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू षटक क्रमांक 3. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता. विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकला गेलाय. आता स्पिन ऐवजी पेसवरती जास्त, स्विंगवरती जास्त लक्ष दिला जातोय. पण LIG एंडकडनं गोलंदाजी करताना हा गोलंदाज थोडासा मध्यम गतीनं मारा करतो. त्याचबरोबर
फिंगर्स रोल केल्या जातात, लेग ब्रेक पद्धतीचे गोलंदाजी केली जाते, परंतु इथे हायवे एंड आहे. त्याला माहिती आहे की हा उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हिटिंग झोन आहे, त्यामुळे जितक्या वेगानं चेंडू फेकता येतील वेगाचा वापर करतायत. वेगाचं व्हेरिएशन या ठिकाणी पाहायला मिळतंय. पहिला चेंडू विकेटच्या अंतिम चरणामध्ये, दुसऱ्या चेंडूवरती काय दडलंय. यावेळेला शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू जरूर होता. ऑन साईडला थोडंसं फिरकी घेतली, परंतु चांगली गोलंदाजी आहे. जो निर्णय घेतला गेला संघनायकाच्या माध्यमातून, पंचांचा इशाऱ्याची आपण वाट जरूर पाहणार आहोत. या ठिकाणी कदाचित चेंडू लेग बायचा इशारा येतोय. शरीराचा वेध घेऊन जाणारा हा चेंडू होता. एक धाडसी निर्णय रॉयल कळंबोली संघानं घेतला. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, आणि त्यानंतर मात्र एक धाडसी निर्णय, गणेश वत्रेला पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या गोलंदाजीसाठी आणलं. हा निर्णय कुठेतरी अंगलट आला, 16 धावा आल्या. परंतु त्यानंतर मात्र आणखीन एक धाडसी निर्णय, मी म्हणेन अनिकेतला, परंतु आत्तापर्यंत अनिकेतकडे असणारा जो अनुभव आहे ना, तो अनुभव मात्र पुरेसा ठरलाय. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय जेलच्या खाली, कंप्लीट केला जातोय झेल, सफलता मिळते आहे. जो खेळाडू डोकेदुखी ठरत होता त्या खेळाडूला मात्र दाखवलाय तंबूचा रस्ता. अनिकेतला मिळतं यश. फलंदाज अक्षय सरोदे. मिळाली आहे. बिग विकेट. अक्षय सरोदे द मॅन इन फॉर्म. 4 चेंडू 4 चौकार मागील इनिंगमध्ये. या इनिंगमध्ये पहिले 3 चेंडू 3 चौकार, त्यानंतर मात्र एक तिहेरी स्वरूपाची धाव. 7 चेंडूमध्ये 7 चौकार लगावण्याचा विक्रम या खेळाडूने या स्पर्धेमध्ये केलाय, आणि 7ही चेंडू सलगचे होते. सलग 7 चेंडूमध्ये त्याने 7 चौकार लगावले. यावेळेला मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष मदने स्ट्रायकिंग एंडला असतील, आणि काहीशी कानमंत्रणा या ठिकाणी जरूर देत असताना संतोष मदने खरं तर एक असा क्रिकेटर आहे की जो कोणत्याही क्षणाला सामना एखादी आपल्या संघाच्या बाजूने झुकवण्याची धमक त्याच्या खेळामध्ये आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आय थिंक पहिल्यांदा संतोष मदनेला फलंदाजी करण्याची संधी मिळते. अगदी आज सकाळपासून जर आपण पाहिलं तर एकही सामन्यामध्ये त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही, परंतु पहिल्याच चेंडू शफल अक्रॉस द लाईन, थोडासा शफल झाला. अनिकेतचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल, नो डाऊट. आणि हे केवळ येतं तुमच्या निरंतर सरावानं. आपण जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटचा दांडगा अनुभव, इंटर कॉलनी क्रिकेटमध्ये देखील बरेच वर्ष या गोलंदाजानं आपली कारकीर्द गाजवली. आणि या एंडनं ज्यावेळेला अनिकेतनं चेंडू हातामध्ये घेतला त्यावेळेला प्रश्नचिन्ह बऱ्याचशा प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाली की आता अनिकेत करणार तरी काय. परंतु अनिकेतनं याला विकल्प शोधला. त्यानं मध्यम गतीचा मारा करणं पसंत केलं. स्पिन करण्याऐवजी त्यानं वेगानं आणि वेगाचं व्हेरिएशन करत असताना कमालीची गोलंदाजी केली. यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं चेंडू उडवला आहे. कव्हरच्या रिझनमध्ये चेंडू थटवला गेला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून स्वतः संघनायक प्रतीक येत आहेत. तोपर्यंत मात्र धाव फलकावरती येत आहेत 2, आणि या 2 धावेंच्या बरोबरीनं षटक क्रमांक 3 मैदानावर सुरू असताना 3 गडी बाद 33 ही धावसंख्या धावफलकावर. षटक क्रमांक 3 आहे मैदानावरती सुरू. एखाद्या मोठ्या फटक्याची गरज असेल, आणि तो मोठा फटका यस यावेळेला येतोय. स्लॉटमध्ये चेंडू मिळालाय आणि चेंडूला मात्र भिरकावून दिलाय समोरच्या पार्किंग प्लॉटमध्ये. मात्र प्रभातच्या बाहेटमधून उत्तुंग आणि गगनचुंबी षटकार पाहायला मिळाला. याकरता तर ओळखला जातो. प्रभात अंबोरे म्हटलं ना तर गतवर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये या खेळाडूच्या नावाचा बोलबाला राहिला.
चला खेळाडूला विनंती आहे, थोडंसं फास्ट करा, थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. आपल्याला सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करायची आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक थोडंसं सहकार्य करा. 3 षटकांचा वाजविकेट संपलाय. धावा धावफलकावरती आपण पाहतोय 39 धावा आणि अगदी योग्य वेळेला मी म्हणेन प्रभात अंबोरेची बॅट मैदानाच्या आतमध्ये क्लिक झाली आहे आणि हे बूस्टरचं काम करेल. कारण संतोष मदने ज्यांचा आपण उल्लेख केला की आजच्या दिवसामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि पहिल्या चेंडूवरती बुट्टा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला. जरूर चेंडू बॅटचा संपर्क होऊ शकला नाही, परंतु आता जे बॅटल आहे ना ते बॅटल मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकात विलास विरुद्ध संतोष मदने. यावेळेला ऑनसाईडला शॉर्ट फाईनच्या क्षेत्रामध्ये अनिकेत होते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तितकीच चांगली चेंडूची फेकी आणि या दोन खेळाडूंचं जे म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे ना, कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये दोनही खेळाडू एकत्र बऱ्याच वेळेला आपल्याला एकत्र खेळताना आपण पाहतो. एकत्र फलंदाजी असेल गोलंदाजी असेल तर एकूण धावा धावफलकावरती 40 रन्स आणि शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. प्रभात अंबोरे ऑन अ स्ट्राईक. यावेळेला मात्र स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू आहे. खरं तर विलासचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे ना, कदाचित हा कॉन्फिडन्स लेवल हा आत्मविश्वास पाहूनच संघनायकानं त्याला दुसरं षटक हाताळण्याची संधी दिली आणि कमालीचा वेग आहे, प्रचंड वेग आहे. शेवटच्या षटकामध्ये देखील सामन्यामध्ये फाईट बॅक केला जाऊ शकतं आणि तोच फाईट बॅक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विलास कदम याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस 4 बुड्या चित केलेत. जरूर षटकार लगावला असला मागील षटकाच्या अंतिम चेंडूवरती, तरी इथे मात्र चेंडू बॅटचा संपर्क होऊ शकला नाही आहे. सलगचे 2 डॉट बॉल. कारण संतोष मदनेसारखा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे जो कोणत्याही क्षणाला मोठी फटकेबाजी करू शकतो. इथे प्रभातनं स्वतः आक्रमणाची धुरा आपल्या खांद्यांवरती घेतली आणि कदाचित हेच डिस्कशन आता. परंतु 3 चेंडू झालेत, 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आणि इथे शेवटच्या 3 चेंडूवरती कशा प्रकारचा खेळ होणार. ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली आहे थोडंसं आव्हानात्मक असणार आहे या गोलंदाजावरती आक्रमण करणं, परंतु आव्हानात्मक गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये आणि तेच होत आहे. यावेळेला स्लॉटमध्ये चेंडू मिळाला आहे, अगदी टाईम केलाय आणि मिडल ऑफ द बॅट घेत असताना डीप मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. निर्धाव गेल्यानंतर संतोष मदने आले, काहीशी कानमंत्रणा दिली. खरं तर हे होणं गरजेचं आहे. ॲज अ सिनियर प्लेअर म्हणून तुम्ही नेहमी तुमच्या खेळाडूंना बॅक करणं गरजेचं आहे. अगदी पॅव्हिलियनमधून देखील एक आवाज आला की तू तुझा स्वाभाविक खेळ कर आणि प्रभातच्या बॅटमधून मात्र व्हेरी नेक्स्ट बॉलवरती आपल्याला षटकार पाहायला मिळाला आणि याही वेळेला थोडासा धीम्या गतीनं चेंडू फेकला गेला. शेवटच्या 3 चेंडूवरती सामन्याचं चित्र पालटण्यामध्ये हा खेळाडू माहीर आहे. येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू. तर या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर प्रभात अंबोरे, खरं संतोष मदने सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जे बडे मिया आहेत, परंतु छोटे मिया अर्थातच प्रभात अंबोरे देखील कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतो. येतोय 2 बॅक टू बॅक सिक्सेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कमालीचा खेळ मैदानावरती साकारला. या 2 षटकारानं जणू सांघिक अर्धशतक देखील पूर्ण होतंय. 50 धावा 52 धावांपर्यंत मजल मारतोय तर रॉयल स्पोर्ट्स कळंबोली हा संघ. सांघिक अर्धशतक ज्यावेळेला धावफलकावरती लागतं ना त्यावेळेला मात्र एक आपसुकपणे तुमच्या प्रत्येक खेळाडूमध्ये एक नवचैतन्य, एक नवी ऊर्जा निर्माण होते. चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. प्लीज जरा चेंडू पुरवायचा आपण, जुना चेंडू.
पण तो मॅच बॉल पुन्हा एकदा आणण्यासाठी प्रेक्षकांची जी धडपड आपण पाहतोय ना मित्रांनो, थोडंसं काळजी घ्या. पुढच्या आठवड्यातही स्पर्धा आहेत आणि त्या पाहण्यासाठी तुमची उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. हे LIGचे आमचे समर्थक आहेत. येस, अगदी भारतीय जनता पार्टीचा जो झेंडा आहे तो झेंडा उंच लहरावत असताना चेंडू परत देत आहेत. थँक्यू. परंतु काळजी घ्या आपली. या खाली या, सेलिब्रेशन नंतर फायनल झाल्यावर. येस, थँक्स अ लॉट. अगदी त्याचे मित्र देखील त्याला सहकार्य करत आहेत. वा, ही भावना तुमची राहू द्या नेहमी. तर सामन्याला लगेच सुरुवात करायची प्लीज. येस, 2 बॅक टू बॅक सिक्सेस. ह्यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा माणूस होता विलास कदमचा, मात्र कमबॅक शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळाला. पूर्वार्धाचा खेळ झालाय समाप्त. धावफलकावरती आल्यात 52 आणि विजयासाठी लक्ष उभारलं गेले 53 धावांचं. या 53 धावांचा कशा पद्धतीनं केला जाणार पाठलाग ऐकवण्यासाठी घेऊयात एक छोटासा DJ ब्रेक आणि DJ ब्रेक नंतर आपल्या समोर मायक्रोफोनवर जोडले जातील मराठीचा एक अप्रतिम आवाज. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आमदार चषक 2024 सहर्ष स्वागत आहे. खरं मित्रांनो, कालच्या दिवसापासून आपण ही खरं तर स्पर्धा पाहतोय. कालच्या दिवसातून आदित्यप्रिया लॉजिस्टिक या संघानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता. आज मात्र रॉयल संघानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आणि हेच दोन्ही संघ आता मात्र एकमेकांसमवेत भिडताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर 4 वेद 14 कला आणि 64 विद्यांचा अधिपती असणारा गणराया, हे विघ्नहर्ता, हे वक्रतुंडा आम्ही उभं केलेलं कार्य यशस्वीरित्या या ठिकाणी पार पडतंय. खरं तर सांगायचं गेलं तर हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे अर्धदैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, विश्वासाच्या प्रमाणावर आणि तुमच्या आमच्या मनावर अधिराज्य निर्माण करणारे राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज. अशा या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलनावरती चाललेला क्रिकेटचा थरार मेगा फिनाले आपण पाहतोय मित्रांनो. हाय व्होल्टेज ड्रामा आमदार चषक 2024 सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आली आहे. कारण जर मैदानाच्या चहूबाजूंनी जर नजर टाकली तर प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक वर्ग गर्दी करताना आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. तोफा गर्दी या मैदानावरती पाहायला मिळते. आणि या सर्व आमच्या लाडक्या तमाम प्रेक्षक राजाचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. कारण अनेक वेळा हे दोन संघ एकमेकांसोबत भिडलेत, एकमेकांना पाणी पाजलंय. पुन्हा एकदा या मैदानावरती अर्थातच शिवछत्रपती शिवाजी होते. उत्कंठा लागली होती. आमदार चषक 2024चा मानकरी कोण होणार, पहिली या ठिकाणी ट्रॉफी कोण मिळवणार, आणि या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काही कालावधीमध्येच या ठिकाणी मिळणार आहे.
कारण खूप चांगली लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर निश्चितपणे या ठिकाणी जबरदस्त सामना आहे. हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय. 52 झाल्या, 53 धावांचं या ठिकाणी आव्हान पेलायचं आहे. प्रतिस्पर्धी दोन्ही संघ तेवढे ताकदवार संघ आहेत. या अगोदर निश्चितपणे आपण पाहतो रॉयल संघाने या संघाला हरवलंय. आता मात्र त्याचा वचपा कुठेतरी काढला गेला जाईल का असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. पण तो रॉयल संघाला हरवणं इतकं तर सोपं नसणार आहे. परंतु प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील तेवढी ताकद आहे. त्रिमंदास प्रतीक ठाकूर खूप चर्चेचा विषय राहिलेत. या नावाची चर्चा नेहमी या मैदानावरती नेहमी होत असते. ते प्रतीक ठाकूर आपण पाहतोय. तर चालू हंगामामध्ये सुरेश मोहिते पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. सुरेश आणि पहा पहिला चेंडू थोडासा बाहेर निघालाय. जिथे पंचांनी चेंडू घोषित केलाय. वाईट. पहिला चेंडू हा यस पहिला चेंडू या ठिकाणी अवांतर स्वरूपाचा पाहायला मिळाला. त्यांनी सुरेश म्हणण्यासाठी तयार होतील. ट्रॅप रचलाय. जिथे पाहायचंय क्षेत्ररक्षक काय जबरदस्त झेल टिपलाय. पहिला मोरा गारद झाला. पहिली विकेट मिळाली आहे. प्रतीक ठाकूर बॅक टू डग आउट. पहा या ठिकाणी आनंद जल्लोष उत्साह पहा. कारण जो फलंदाज भन्नाट फॉर्म मध्ये, जो फलंदाज होत्याचं नव्हतं करू शकतो, त्या फलंदाजाला मी तर म्हणेल स्वस्तामध्ये घरचा रस्ता दाखवलाय. कुठेतरी फ्रेशर पाहायला मिळतंय. परंतु अजून देखील खेळपट्टीवरती सुरेश मोहिते नावाचं वादळ उभं आहे. सुरेश मोहिते जर काय एकदाचा क्लिक झाला तर त्याच्यासमोर कोणतीही धावसंख्या सुरक्षित नाही आहे. खेळपट्टीवरती तिसऱ्या क्रमांकावरती जाताना आपल्याला पाहायला मिळतील शशी. मग शशी कशा पद्धतीनं डावाला आकार देतील. शशी आपण पाहतोय कशा पद्धतीनं आकार दिले. 0-1 धाव जरूर धावपलकावरती पाहायला मिळते. प्रतीक ठाकूर स्वस्तामध्ये आऊट झालेत. पण तो शशीकडे देखील ताकद आहे, कुवत आहे. मोठ्या फटक्यांसाठी शशीला देखील ओळखलं गेलं जातं. तो शशी आता मात्र इथून स्वतःच्या संघाला सावरेल का? कारण संकटावरती मात करतो तो खरा योद्धा आहे. योद्धा म्हणून उभा राहील का? संकटमोचक म्हणून उभा राहतील का शशी? हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. तर सुरेश पुन्हा एकदा गोलसाठी तयार होत आहेत. सुरेश ऑन स्ट्राईकला शशी आपण पाहतोय. 53 धावांचं आव्हान गाठायचं आहे. प्रतिषटक 13.5ची सरासरी राखायची आहे. आणि 13ची सरासरी राखत असताना 1 धाव फक्त धावपलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा ट्रॅप आहे. तिथे बॅक टू बॅक दुसरा मोहरा गारद झालाय. आला परत गेला परत. आले हिरो झाले झिरो. शशी जाधव बॅक टू डग आउट. व्हेरिएशन, चेंज ऑफ द पेस, परिवर्तन आणि या 3 प्रामुख्यानं या 3 प्रमुख गोष्टींवरती सुरेशनं नेहमी लक्ष दिलं आहे. म्हणूनच की काय सुरेश आज सर्वोत्तम गोलंदाजी यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. अनिकेत आपण पाहतोय खेळपट्टीवरती ऑन मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. सुरेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार झालेत. धावपलकावरती फक्त 1 ही धाव धावपलकावरती आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक, निर्बंध असं षटक, असे या षटकाची सांगता कशा पद्धतीने करेल याच्याकडे देखील सर्वांच्या नजरा असतील. अनिकेत ऑन हॅट्रिकवरती आहे. पॅडल स्वीप करायचा होता.
जिथे फलंदाज फसलेत जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. लेन चांगली आहे, गुड लेन स्पॉटवरती चेंडू आदळला जातोय. अप्रतिम मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय सुरेश मुनीमच्या माध्यमातून. निश्चितपणे सुरेश मुनीम आपण पाहतोय. ओ काय चेंडू फेकलाय, ब्रह्मास्त्राचा वापर केला गेलाय. अगदी यॉर्कर प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर म्हटलं की आपण म्हणतो ना एखाद्या कॅन्सर प्रमाणे तो नीटसा जगू देखील देणार नाहीये, मरू देखील देणार नाहीये. तशा पद्धतीचा चेंडूचा वापर सुरेश मुनीमने यावेळी केलाय. भेदक मारा, तिखट मारा पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा परंतु हात खुले केलेत. जिथे पाहायचंय जबरदस्त अफलातून प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. तर निश्चित DJ फैसल याचं देखील आगमन झालं आहे. कारण खूप सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु खेळपट्टीवरती पाहतोय काय अक्षरशः पहिल्या षटकामध्ये बॅकफूटवरती पाहायला मिळतोय आदित्यप्रिया लॉजिस्टिक हा संघ. आणि मी म्हणेल वर्चस्व निर्माण केलं आहे रॉयल या संघानं. विशेष कौतुक करावं लागेल सुरेश मुनीम याचं, ज्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी साकारली आहे. चला रॉयल संघ क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं. अरविंद ढेकळे पंचांना देखील विनंती आहे कोणत्याही प्रकारचा टाइमपास मैदानामध्ये करायचा नाही आहे. अजून देखील उर्वरित 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. कारण सूर्यास्ताची वेळ मी तर म्हणेल जवळपास झाली आहे. आपली पाखरं देखील आता घरत्याकडं आपल्या परतू लागली आहेत. अंधार होत चालला आहे. दिवा पाहिजे या महाराष्ट्राला, पुन्हा एकदा शिवा पाहिजे. खरं तर पाहायला तर ही आपली संस्कृती आहे. हे महाराष्ट्राची आण बाण शान छत्रपती शिवाजी महाराज या क्रीडा संकुलनावरती चाललेला क्रिकेटचा थरार मित्रांनो आपण पाहतोय. चला या ठिकाणी पंचांचा निर्णय जरूर आलेला आहे. चला या ठिकाणी सामना लगेच चालू करायचा आहे. पंचांना विनंती आहे सामना चालू करून घ्या. एक षटक समाप्त झालं. एका षटकामध्ये फक्त आपण एक धाव बघितले. 3 फलंदाज आउट होताना आपण पाहिलेले आहेत. चला या ठिकाणी विनंती आहे कारण प्रेक्षक वर्ग देखील बॉल किती 5 अजून देखील एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. बघूया शेवटच्या चेंडूवरती काय होत आहे. पहिल्या 5 चेंडू मागे तर 3 महत्त्वशील मोहरे गारद करण्यामध्ये यश प्राप्त केलं आहे सुरेश मुनीमनं. चला अंधार झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची बॅड लाईटची अपील चालणार नाही आहे. त्यामुळे फलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती आहे. चला आपण मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देखील विनंती आहे आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. कारण प्रेक्षक राजा या ठिकाणी आपला खेळ पाहण्याकरता अगदी सकाळच्या सत्रापासून ऊन ताण भूक विसरून या ठिकाणी बसलेला आहे. तुमच्या खेळाची त्यांना अपेक्षा आहे. तुम्ही चांगला खेळ करावा या दृष्टिकोनातून इथे आलेला प्रेक्षक वर्ग बसलेला आहे. त्यामुळे तुमच्या खेळाकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो खेळ कसा चालू होईल याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. पहिलं षटक चालू असताना आपण पाहतो सुरेश मुनीम तुटून पडलेत फलंदाजांवरती. अक्षरशः असं वाटतंय की फलंदाजांच्या पायामध्ये या ठिकाणी बेड्या घातल्यात की काय. एवढी सुरेख आणि चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अगदी सांगायचं गेलं तर म्हणूनच की काय प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याला उत्कृष्ट गोलंदाज हा किताब देखील मिळतोय. आणि इंटर कॉलेज विभागातील एकमेव असा खेळाडू आहे ज्याला सर्वाधिक उत्कृष्ट गोलंदाजीचा किताब मिळाला आहे. तो सुरेश मुनीम आपण पाहतोय. संघाची एकूण धावसंख्या आहे ती फक्त 1. धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं चालू असताना 3 मोहरे गारद झालेत. 4थ्या क्रमांकावरती अमान
पुन्हा एकदा आउटसाइड आउटस्टंप थोडंसं दूरवरती ठेवलं. डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. एका षटकाचा खेळ झाला समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 10वा पाहू शकाल. 3 गडी बाद 1 धाव. तर 1 धाव आली आहे. म्हणजे येणारे 18 चेंडू आणि 52 धावांचं आव्हान अजून देखील पेलायचं आहे. एक मात्र असा खेळाडू आहे सुरेश मोहिते जो या धावांचा पाठलाग करू शकतो. कारण या चालू हंगामामध्ये याच सुरेश मोहितेने याच मैदानावरती हाफ सेंचुरी देखील पार केली होती. याच्याकडे क्षमता आहे. मोठ्या फटक्यांमध्ये या ठिकाणी मोठ्या फटक्यांसाठी सुरेश मोहितेला ओळखलं गेलं जातं. त्याच्याकडे ताकद आहे. ती ताकद दाखवेल का? परंतु जादू चालली इथे अरविंद ढेकळेची. हे कमेंटमेंट असते क्रिकेटमध्ये असं पाहायला मिळतं. कारण अरविंद ढेकळे देखील क्रिकेटचे खूप अनेक उडाळे पाहिलेत. क्रिकेट हा तर असा खेळ आहे, होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. तर मात्र ज्या खेळाडूकडनं मोठ्या अपेक्षा होत्या आणि आता प्रेक्षक देखील मैदान सोडायला सुरुवात झाले आहेत. कारण ओळखले की आता रॉयल संघानं निर्विवाद या सामन्यावरती आपली पकड निर्माण केली आहे. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो आणि क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटची धाव घेतली जात नाही तोपर्यंत मात्र कोणत्याही प्रकारचं भाकीत करणं किंवा कोणत्याही प्रकारचं पूर्वानुमान लावणं ही तितकी सोपी गोष्ट नसणार आहे. याच मैदानावरती अर्धशतकीय खेळी अमन लोहियाच्या नावावरती देखील आहे. आणि गणेश वत्रेचा जर आपण विचार केला तर डावखुरे आताचा आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज, जरी आघाडीचे 4 फलंदाज या ठिकाणी गमावले गेले असले तरी देखील धावफलकावरती आपण पाहतोय 4 गडी बाद 2 धावा. पहिलं षटक निर्धाव षटक फेकलं गेलं होतं. नवीन नियमानुसार या ठिकाणी पहिलं षटक हे निर्धाव फेकलं गेलं, परंतु एक अवांतरच्या स्वरूपामध्ये धाव ही नक्कीच गोलंदाजानं खर्च केली होती. आणि कमालीची गोलंदाजी या ठिकाणी दोनही आघाडीच्या गोलंदाजांकडून पाहायला मिळाली आहे. खेळाडूंना विनंती की आता थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, कारण बॅड लाईटचं कोणतंही अपील नंतर स्वीकारलं जाणार नाही आहे, याची आपण दक्षता घ्यायची आहे. सातत्याने आणि वारंवार आम्ही या गोष्टींची सूचना आपल्याला करतो आहोत. याचं कारण आहे की स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये. ज्यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मधल्या एसटीच्या समोर सापडतोय, पंचांचं बोट आकाशाकडे, म्हणजे विकेट नंबर 5, 5वा फलंदाज या ठिकाणी गमावला.
आणखीन एक फलंदाज इथे मात्र गमावला गेलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विलास, नॉन स्ट्रायकिंग एंडला विलास आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही येणारे 12 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. प्रतिषटक 25च्या सरासरीनं धावा उभा राहायच्या आहेत. या मैदानावरती कोणतीही धावसंख्या सुरक्षित मानली जात नाही, परंतु ज्या पद्धतीची गोलंदाजी करतायत अमनसाठी मात्र हा यॉर्क लेनचा चेंडू होता. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा मानस नाही आहे. फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव या ठिकाणी आली आहे. बिग बॅटलला पण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, परंतु जो दबाव निर्माण केला पण सामन्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये, शेवटच्या 3 चेंडूमध्ये जे 2 षटकार आले ना, त्या षटकारांना कुठेतरी जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो रॉयल संघाचा एका वेगळ्या उंचीवरती आपल्याला पाहायला मिळाला. आणि हे क्रिकेटमध्ये या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जो मोमेंटम होता तो पूर्णपणे आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाकडे होता, परंतु जे शेवटच्या 2 चेंडूवरती 2 बॅक टू बॅक सिक्सेस आले आणि तिथून जो मॉरल आहे तो मॉरल कुठेतरी डाऊन झाला. आणि अगदी त्याच वेळेला रॉयल कळंबोली संघानं मात्र दमदार पुनरागमन केलं. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, चूक होणार नाही आहे. इथे मात्र कंप्लीट केला जातोय झेल. आणखीन एक फलंदाज 6वा गडी या ठिकाणी गमावला आहे, तो आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाला. मुख्य मंचावरती पाहायला मिळतंय. खरं तर ज्यांच्या कल्पक नेतृत्वाखाली सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम हे सातत्याने राबवले जातात, ते सन्माननीय रविशेठ पाटील साहेब कळंबोली शहर अध्यक्ष यांचं मात्र या मंचावरती होत आहे शुभागमन. तर आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. या अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या व्यासपीठाच्या दिशेनं शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय कमालीचा खेळ. या वेळेला टप्पा पडल्यानंतर मात्र एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय. खांद्यांचा वापर डॉमिनेट केलाय फलंदाजीला, कारण फलंदाजीची जर आपण धार पाहिली ना तर आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघ हा देखील फलंदाजीसाठी ताकदवार संघ म्हणून ओळखला जातो. परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे, मी म्हणेन या गोलंदाजानं आपल्या 2 षटकामध्ये पूर्णपणे सामन्याचा चेहरा मोहरा बदलला आहे. आणि जो दबाव निर्माण करण्याची गरज होती यावेळेला डायरेक्ट हिट केला आहे. बॅकअप आहे, पाहिलं होतं परेशनं, त्यामुळे नॉन स्ट्रायकिंग हेडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सिंगल मात्र धावफलकावरती आली आहे. सिंगलला फारसा फरक पडणार नाही आहे. इथे जर का विजयाचं लक्ष गाठायचं असेल तर मात्र तुम्हाला हवाई सफर चेंडूला करावी लागेल. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन एकाच ॲक्शनमध्ये दोनही दिशेला चेंडू वळवण्याची धमक या गोलंदाजामध्ये. या मैदानावरचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज, ज्याच्या नावावरती सर्वाधिक उत्कृष्ट गोलंदाजाची पारितोषिक आहेत, तो सुरेश मुणीम, ज्यानं आपल्या खेळाच्या माध्यमातून फक्त कळंबोलीकरच नव्हे तर अगदी उज्जैन मध्य प्रदेश या ठिकाणी जाऊन देखील या खेळाडूंना आपल्या गोलंदाजीचा ठसा उमटवला होता. आणि अक्षरशः फलंदाजांना नाचवण्याचं काम तो आपल्या गोलंदाजीच्या, आपल्या फिरकीच्या तालावरती करतोय. इथे प्रत्युत्तर नाही आहे फलंदाजांकडे. षटक समाप्त होत आहे. तिसरा 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावफलकावरती अजूनही एकेरी स्वरूपाच्या, जिथे 6 विकेट्स गमावल्यात आणि फक्त 5 धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 48 धावांची गरज. 6 बॉल 48 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि गोलंदाजीचं पृथक्करण सुरेश मुणीम, 2 षटकं 0 निर्धाव, 3 धावा आणि 3 विकेट्स, 4 विकेट्स. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू स्लॅश करण्याचा प्रयत्न. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज अविनाश उपाध्ये, ज्या खेळाडूची रायगड डिस्ट्रिक्ट क्रिकेट क्लबद्वारे निवड झाली आहे, अर्थातच RDCC अंडर-19 या लेदर बॉल क्रिकेटसाठी ज्या खेळाडूची निवड झाली आहे ज्या संघामध्ये, तो अविनाश उपाध्ये मात्र आपल्याला या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. शेवटचे 5 चेंडू 48 धावा. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक येणार, चेंडू उचलणार, फेकणार. तोपर्यंत मात्र प्रतिकार शक्ती कुठेतरी गमावली गेली आहे, कारण 2 षटकं 0 निर्धाव, 3 धावा आणि 4 फलंदाज बाद ही कामगिरी राहिली गोलंदाज सुरेश मुनीमची.
तर या दरम्यान आपण पाहतोय की ज्या सन्माननीय पाहुण्यांचा मात्र या मुख्य मंचाच्या दिशेनं शुभागमन होतंय. सन्माननीय अमोलजी जरे साहेब, श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व आदरणीय अमोलजी जरे साहेबांचं मात्र या मुख्य मंचावरती होतंय शुभागमन. तर स्वागतम सुस्वागतम. श्री बिल्डर्स खऱ्या अर्थानं आपल्या स्वप्नातील घरांना आकार देणारे श्री बिल्डर्स प्रत्येकाच्या स्वप्नातील घर साकारण्याचं काम हे ज्यांच्या माध्यमातून केलं जातं. आम्हा सर्वांच्या खिशाला परवडणारी जी घरं आहेत ती उपलब्ध करून देणारं एकमात्र श्री बिल्डर्स आणि त्याचे सर्व सन्माननीय अमोलजी जरे साहेबांचं मात्र या मुख्य मंचावरती शुभागमन पाहायला मिळते. सामन्यामध्ये केवळ औपचारिकता बाकी आहे, कारण शेवटचे काही चेंडू शिल्लक, आय थिंक शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि धावा अजूनही धावफलकावरती आपण 10 पाहतोय, म्हणजे 43 धावांची गरज. येणारे 2 चेंडू आणि 43 धावा. यावेळेला मोठा फटका, फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवला आहे. क्षेत्ररक्षक पहा, प्रयत्नांची पराकाष्ठा होते आहे आणि चेंडू मात्र सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. हे रॉयल संघ आहे, यांना माहीत आहे की सामना आपल्या बाजूने आहे, तरी देखील या 4 धावा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. नवीन युवा जे खेळाडू क्रिकेटमध्ये आपलं करिअर करू इच्छित आहेत त्या खेळाडूंना हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे की पहा, सामना एक हाती आपल्या संघाच्या बाजूने आहे, तरी देखील 4 धावा जाऊन द्यायच्या नाही आहेत, त्या रोखा आणि त्या प्रयत्नामध्ये अगदी आपल्या जीवाची पर्वाही न करता तो चेंडू अडवला गेला. परंतु यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं चेंडू भिरकावलाय, जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. इथून पराभवाचं अंतर कमी होईल, पराभव टाळता येणार नाही आहे. रॉयल संघ मात्र या स्पर्धेमध्ये आपलं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करतोय.